तर नमस्कार सगळ्यांना. तुम्ही सर्वजण सारखं विचारत आहे मला की ताई कुठं आहे गुजरातमध्ये, नेमकं कुठं आहे गुजरातमध्ये, नेमकं डिस्चार्ज झाला का, पेशंट कसं आहे, ऑपरेशन व्यवस्थित झालं का, असं भरपूर क्वेश्चन आहेत सगळ्यांचे. आणि तेच मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, म्हणजे नेमकं काय काय झालं ते. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ऑपरेशन झालं आहे, ऑपरेशन व्यवस्थित पण झालं आहे आणि पेशंट पण चांगला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं पण होतं की आम्ही हॉस्पिटलमध्ये जरी सोडलं तरी पण आम्ही इथंच राहणार आहे 1-1.5 महिना तरी, म्हणजे सगळं व्यवस्थित होईपर्यंत. त्यामुळं डिस्चार्ज कालच दिला आहे बरं का, डिस्चार्ज दिला आहे कालच. आणि आम्ही आलो आहे पण इथं रूम पण केली आहे आणि कालच आलो आहे सगळं व्यवस्थित. रूम भेटत नव्हती, किती तर शोधलं बरं का, खूप ठिकाणी शोधलं, रूमच भेटत नव्हती. मग असंच ओळखीचे निघले पाहुण्याचे रिलेटिव्ह, त्यांच्या ओळखीनं रूम बघितली, कारण असं कोण रूम देत नाही ना. आता एकतर पेशंटवर राहायचे आणि 1-1.5 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी कोण रूम देतं? असं आपणच किती चौकशा करतो, ओळखीचं कोण नाही, ओळखीचं असणाऱ्याला शक्यतो रूम देतात ना, असं देत नाहीत कोण. त्यामुळे रूमच भेटत नव्हती, किती तर शोधलं तरी पण नशिबानं भेटली, ओळख निघली असं रिलेटिव्हमधनं, आणि त्यांच्या ओळखीनं रूम भेटले. आणि काल आम्ही आलो आहे रूमवर. काल तुम्ही संध्याकाळीचा व्हिडिओ बघितला असेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये मी मार्केटला गेले होते ना, त्या व्हिडिओ बनवून टाकला होता. तेव्हापासून सगळेजण विचारत होते की ताई कुठं आहेत आणि काय झालं, सोडलं का, असे सगळ्यांचे क्वेश्चन होते बरं का, सोडलं का मग म्हणून म्हटलं सांगावं. तर आलो आहे रूमवरती. मी तुम्हाला रूम दाखवते बघा. मी छोटासा गॅस पण आणलाय, कुकर आणलाय थोडं बारका, आणि हे किचन आहे. थोडी भांडे पण आणले, ते 1-2 म्हणजे मी काय आणले नाहीत बरं का. ते आमचे रिलेटिव्ह ओळखीचे आहेत ना, त्यांनी सगळं दिलंय सगळंच. मी काल रूमवर आलो, इतकं भारी वाटलं माहिती का. आंघोळ वगैरे केली, कारण किती दिवस झालं आंघोळीला व्यवस्थित होत नव्हती, काय जेवण व्यवस्थित होत नव्हतं, काही भेटत नव्हतं. इथं आपण स्वतः बनवून खायचंय, त्यामुळं काय वाटत नाही आहे. ही बेडरूम आहे, ही आपल्याला काय एवढं लागणार नाही आहे, पण आता सिंगल रूम भेटत नाही, त्याच्यामुळं राहू द्या, मला कपडे वाळू घातले तिथं. कारण एवढ्या दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलेले, एवढे कपडे साठलेले ना, काय विचारायला नको, लय कपडे साठले, त्यामुळे सगळीकडे वाळत घातले कपडे. रूमवर आल्यावर थोडंसं चांगलं वाटायला माहिती का. किचन आहे इथे बघा, थोडा बाजार भरलाय, असंच ठेवलंय हा. आणि इकडं हॉल आहे, इकडं स्वतःच इथलं खाऊन इथलं ना जेवणच जात नव्हतं, इतकं सप्पक. आणि ते आळणी, आणि त्यात भाजत का नाहीत मला तेच कळत नाही. आपल्याकडे कसं आपण चपाती म्हणजे व्यवस्थित भाजतो, तसं नाही, इथं वेगळंच असते थोडं. बाहेरचं खाणं म्हणजे गुजराती, आपलं सोलापूरसारखं महाराष्ट्रासारखं जेवणच कुठं भेटत नाही, ते पण सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे. कारण आपलं महाराष्ट्र सोडलं तर जेवणाची खूप आपदा होते. भात पण थोडासा कच्चाच असते माहिती का. इथं काय भानगड आहे काय कळतच नाही, कच्चच असते सगळं. असं रूम भेटलेले आहे, आणि फायनली स्वतः बनवून खाणार आहे. त्यामुळे थोडं बरं वाटत आहे माहिती का, कारण जेवण तोंडाची चव गेली होती पूर्ण. छोटासा गॅस आणलाय. मग आता तुम्हाला प्रश्न पडला की कुठे आहे तुम्ही नेमकं. तर आम्ही सुरतमध्ये आहे बरं का, गुजरातमध्ये सुरतमध्ये आहे. आणि काल जे तुम्हाला मार्केट दाखवलं होतं ना, ते सुरतचंच मार्केट होतं इथलं. तर इथंच हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही, इथून 3-4 किलोमीटर असेल हॉस्पिटल, तिथंच हॉस्पिटलमध्ये होतो. आणि तिथंच रूम शोधत होतो हॉस्पिटलच्या जवळ, पण हॉस्पिटलच्या जवळ कोणी रूम द्यायलाच तयार नव्हतं, कारण नवीन असल्यामुळं कोण देणार रूम तिथं. त्याच्यामुळे तिथं काही रूम भेटली नाही मला, म्हणून आम्ही ओळख काढून मग त्यांच्या ओळखीने आम्हाला रूम भेटली तिथं. आणि खूप चांगलं वाटायला माहिती का आता रूम इथं म्हणजे आल्यानंतर.
कारण हॉस्पिटलमध्ये बसून बसून इतका कंटाळा आला इतका कंटाळा आला ना, कधी एकदा घरी सोडतेच वाटत होतं. कारण 22 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो, 22 दिवस. आणि अजून पण वेळ लागते का काय वाटत होतं, कारण तर मला माहिती होतं ड्रेसिंगला झाली होती त्यावेळेस ब्लड निघत होतं. मी पण घाबरलेली, कारण अजून आता वाढते दिवस असं वाटत होतं. पण नाही, डॉक्टर म्हणले की जावा, काय नाही, 8 दिवसाला ड्रेसिंगला या. 8 दिवसाला जायचं काय नाही वाटणार, पण राहायचं लोक खूप कंटाळा आला होता तिथं. कारण एक तर त्यांची भाषा काय कळत नाही आपल्याला. हिंदी बोललं तरी पण त्यांनी हिंदीमध्ये ते गुजरातीच मिक्स करून बोलते, त्यांना काय पण बोला असं आहे इथलं. जेव्हा इथलं काही कळत नाही. झाले, चालले सगळं, चाललंय स्वयंपाक करायला लागले. ते काय तिखट असं खाऊ वाटायला लागले, इतका सप्पक खाऊन खाऊन कंटाळा लागले. सोलापूरवरनं पण येणार आहेत एक दगड, त्यांना सांगितलं थोडं सामान आणायला आपलं तिखट विसरून. इथल्या इसराचं काय तिखटच नसते, त्यामुळे तिकडनं घेऊन यायला सांगितलं त्यांना. काय थोडे भांडे आणलेत, करायचं आणि खायचं. 1-1.5 महिना काढायचा कसा तरी, परत आहे आपलं सोलापूर. तर तुमचा प्रश्न होता ना हा, कुठं आहे तर तेच सांगा म्हणलं तर गुजरातमध्ये सुरतला आहे मी. रूम पण अशी भेटली ना, इथं सगळं म्हणजे मार्केटच जवळ आहे. काही पण घ्यायचं म्हणलं तर पटकन घेऊन जाऊन घेता येते. जवळच आहे मार्केट, सगळं कुठल्या पण गोष्टी सगळे म्हणजे मिळते इथं. खाली मार्केट असल्यामुळं मोठं मार्केट आहे आणि म्हणजे खालीच आहे आणि चौकातच असं असल्यासारखं आहे रूम. त्याच्यामुळं काय अडचणच नाही, कुठली पण गोष्ट घ्यायचं म्हणलं तर पटकन जाऊन घेता येते. त्यामुळं म्हटलं जाऊ द्या, राहू द्या म्हणलं. मग हॉस्पिटलपासून 3-4 किलोमीटर आहे, तर सगळं जवळ असल्यामुळं राहू द्या म्हणलं. आता राहायचं भाड्यानं 1-1.5 महिना, परत नाही यायचं सोलापूर आपलं हे ना.